लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आंबेडकर चौकामध्ये होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले लातूरचे लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, अभय साळुंखे, संतोष सूर्यवंशी, ॲडव्होकेट किरण जाधव, मंजूताई निंबाळकरजी, मुफ्ती वसीम साहब, मोहन मानेजी, चंद्रकांत चिकटेजी, हमीद शेख जी, चांद पाशा इनामदार जी, आकाश इंगळे, राजाभाऊ माने, खाजा बानो अंसारी जी, चंद्रकांत मद्दे, प्रवीण कांबळे, मारुती पांडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7 मधील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिनेश नवगिरे, संजय ओहोळ, रफीक सय्यद, बालाप्रसाद बिदादा, मुकेश बिदादा, सत्तार शेख, गोविंद देशमुख, सतीश पाटील, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. आज या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीफळ आपल्या साक्षीने या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे. मला याचा मनस्वी आनंद आहे. लातूरच्या पूर्व भागामध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा श्रीफळ तुमच्या साक्षीने आपण वाढवणार आहोत. जीवाभावाची माणसं काय असतात इथं आल्यानंतरच त्याची प्रचिती होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर मी उभा आहे.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं. मी कोण आहे? मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिला. या अधिकारामुळेच लातूरला आपण सुरक्षित ठेवू शकू. पिढ्यानपिढ्या तुम्ही इथं नांदताय. आणि या पिढ्यांचं संरक्षण करण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरच्या या पूर्व भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं. लातूरच्या या पूर्व भागामध्ये आजवर जेवढ्या विटा रचल्या त्या प्रत्येक विटेला जर विचारलं की तुला रचवणारा कोण आहे, तर ती प्रत्येक वीट तुम्हाला सांगेल की मला रचवणारा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आहे. – 15,000 घरकुलं मंजूर करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी केलं त्यांचं नाव आदरणीय विलासराव देशमुख साहेब. खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला आधार देण्याचं काम, तुम्हाला तुमचा अधिकार देण्याचं काम, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याचं काम, तुमच्या लेकरा बाळाला शिक्षणाचं बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी. या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ज्या संकुलांचं काम झालं, मोहन माने इथं आहेत, महाराष्ट्राचे तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री भीमपुत्र चंद्रकांत हांडोरे यांनी त्या काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, या लातूरमध्ये देखील 1000 क्षमतेचं वसतिगृह मुलांचं आणि मुलींचं उभं राहिलं. आणि ते फक्त लातूरमध्ये नाही उभं राहिलं, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज नाही 25 वर्षापूर्वी निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसनं केलं. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं.
हे मला आज इथं मुद्दा म्हणून सांगितलं. अनेकांची भाषणं तुम्ही ऐकली. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे तुम्ही पाहताय. लातूरकडेही वाकड्या नजरेनं काही नतद्रष्टे पाहतायत. यांच्यापासून लातूरला आपल्याला सुरक्षित ठेवायचं. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य आहे. महायुती सरकारने निवडणुका घेतल्याच नाही. कशाला घ्यायच्या निवडणुका? सरकारनं प्रशासक तिथं विराजमान केला आणि प्रशासकाच्या नावाने सगळा कारभार चालवला. तुमच्याकडे जे रस्ते होत आहेत, नाल्या होत आहेत, पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या होत आहेत, मलनिसारणच्या वाहिन्या होत आहेत. सरकारनं प्रशासकानं याचं कंत्राट कोणाला दिलं? गुजरातच्या कंपनी. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं सरकार आल्यानंतर या साऱ्या कारभाराचा पर्दाफाश आपल्याला करावा लागेल. तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून कारभार तरी केला नाही. कंत्राटदाराला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कारभार केला. लातूरमध्ये भ्रष्टाचार फोफावत चाललेला आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या काळामध्ये कुठलाही कागद वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नाही. हे चित्र बदलायचं असेल तर तुमच्याशी ज्यांनी इमान राखलाय अशाच इमानदार उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं. आज काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची मैत्री झाली आहे आणि या मैत्रीचं स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. अनेक सभा या ठिकाणी झाल्या. व्यासपीठावरचे नेते इथे आहेत. व्यासपीठाखाली कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची ही सभा ऐतिहासिक आहे. आणि ही ऐतिहासिक सभा लातूर शहर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नवा इतिहास नोंदवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने देतो. अनेक पक्ष या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर ही लढाई आपली आहे. इतर जे पक्ष आहेत लिंबू टिंबू आहेत. लिंबू टिंबू माहिती लहानपणी. आता लिंबू कोण आहे आणि टिंबू कोण आहे हे तुम्ही ओळखून घ्या.
मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आता सर्जिकल स्ट्राईक विरोधकांवर केलेला आहे. विरोधकांचं धाबं दणाणलेलं आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. पत्रकाराने मला विचारलं, काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार निवडून येतील? मी त्यांना सांगितलं, लातूर शहर महानगरपालिकेच्या 2026च्या या निवडणुकीमध्ये 15 जानेवारीला जे मतदान होईल, 16 जानेवारीला निकाल लागेल, त्या दिवशी साऱ्या लक्षात येईल की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा स्ट्राईक रेट 90% असेल. स्ट्राईक रेट आता तुम्ही टीव्हीवर पाहता, तो काळ जुना होता, जेव्हा आता असं म्हणायचे की हे एवढ्या मतानं पुढे आहेत, ते तेवढ्या मतानं मागे आहेत. आता जे टीव्हीवर विश्लेषण होतं, स्ट्राईक रेट अति शिकते 90% स्ट्राईक रेट म्हणजे किती जागा निवडून येणार सांगा? त्रेसष्ट. बघा, हे चित्र पाहिल्यानंतर युनुस मोमीन तुमचे मित्र कुठे आहेत? आहेत का इथं कुठं? इथं नसले तर ह्या चित्राचा फोटो काढा आणि मित्राला पाठवून द्या. जिंदगी में एक ही उसूल रखना, जिंदगी में एक ही उसूल रखना, यारी में गद्दारी नहीं, यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. हेच आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. त्यांच्या विचाराशी फारकत आम्ही कधीही घेऊ शकत नाही. आम्ही तर तुम्हाला सोडून कधीही जाऊ शकत नाही. आमचा जीव तुमच्यात गुंतलाय. आणि एकदा एखाद्यामध्ये जर जीव गुंतला, अभय, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपलं आयुष्य तुमच्यासाठी झिजवलं. आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूर आणि लातूरकरांसाठी कधीही तडजोड केली नाही. माझ्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला. डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिला. आज ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. माझं हे कर्तव्य आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जे सारे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, ते बहुमतानं निवडून येतील यासाठी आम्ही जीवाचं रान करणार आहोत.
आणि मी आपल्याला आव्हान करू इच्छितो, आमदाराला जेवढ्या मताने तुम्ही निवडून दिलं नाही, खासदाराला जेवढ्या मताने तुम्ही निवडून दिलं नाही, त्याच्यापेक्षा अधिक मताने तुम्ही आमच्या नगरसेवकांना निवडून द्याल अशी अपेक्षा या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. निवडणुका आल्या की अनेक लोक इकडून तिकडून उड्या मारायला लागले. काँग्रेसला अनेकांनी सोडचिठ्ठी दिली. मग मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, मला विचारलं अनेकांनी की ते का निघून गेले, अशी चर्चा आहे लातूरमध्ये. पण मी आज या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, माझे सहकारी याचे साक्षीदार आहेत. ते आम्हाला सोडून गेले, आम्ही त्यांना सोडलं नाही, हे आपण समजून घ्या. आणि म्हणून आज जीवाची माणसं या निवडणुकीमध्ये आम्ही उभी केलेली आहे. सगळे उमेदवार अतिशय कर्तबगार आहेत, प्रामाणिक आहेत, कर्तव्यदक्ष आहेत. तुमच्या नेहमी संपर्कात राहिलेले आहेत. कोविडचा काळ आसिफ बागवान, वो तो हमारे बहुत दिल के करीब हैं. हे सारे उमेदवार कर्तबगार आहेत. दुष्काळामध्ये जेव्हा इथं पाण्याचं दुर्भिक्ष होतं, हे सारेच प्रत्येक घरापाशी पाण्याचं बॅरल होतं, तिथं येऊन पाणी देण्याचं काम या सगळ्यांनी मागच्या काळामध्ये केलं. कोरोना काळ होता, कर्फ्यू होता, लॉकडाऊन होतं. इथं कोणालाही काही अडचण आली तर त्याला रुग्णालयामध्ये भरती करणं, त्याला रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करून देणं, ऑक्सिजन उपलब्ध करून देणं, वॅक्सिन उपलब्ध करून देणं, हे सगळं आमच्या सहकार्याने त्या काळामध्ये केलं. खरं म्हणजे मला आज कोरोनामध्ये आम्ही आमचे काही सहकारी गमावले. दत्ता मस्के सामान्य माणसाचा जीव वाचवताना त्याला त्याचा जीव गमवावा लागला. हे आम्ही आजही विसरलेले नाही आहोत. उषा भडीकर यांना देखील आपल्या सामान्य माणसाचा जीव वाचवताना त्यांचा जीव त्यांना गमवावा लागला. कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांचं कोणी आलं होतं का? आणि मग आज हे कोणत्या तोंडाने तुमचं मत मागायला येत आहेत, याचाही विचार आपण केला पाहिजे. लातूरच्या या पूर्व भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार.
आज जे उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत, वंचित बहुजन आघाडी भडीकर अंकिता प्रशांत यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. पुढे या. बंडापल्ले सचिन श्रीरंग प्रभाग क्रमांक 2, गोलंदाज शाहनाज आसिफ प्रभाग क्रमांक 2, शेख फारूक कासिम साहब प्रभाग क्रमांक 2. हे 4 उमेदवार काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं उभे केलेले आहेत. प्रभाग क्रमांक 3 बसपुरे मनीषा सुनील प्रभाग क्रमांक 3 साबदे विजय कुमार हनुमंतराव प्रभाग क्रमांक 3 शेख जरीना बी अल्लाह बख्श प्रभाग क्रमांक 3 कांबळे विकास सतीश यांना काँग्रेस वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 4 गायकवाड सचिन अर्जुनराव प्रभाग क्रमांक 4 बागवान गौरबी आसिफ प्रभाग क्रमांक 4 शेख कौसर इस्माइल प्रभाग क्रमांक 4 पठान अहमद खान आमिर खान यांना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 7 सोमवंशी निकिता रोहित प्रभाग क्रमांक 7 तांबोळी रुबीना सुलेमान प्रभाग क्रमांक 7 चिकते आतिश चंद्रकांत प्रभाग क्रमांक 7 मोमिन युनुस मोहम्मद युसुफ यांना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 6 गोजनमुंडे दिनेश सुरेश प्रभाग क्रमांक 6 चाळक सुनीता नामदेव प्रभाग क्रमांक 6 अग्रवाल मंजुला जयप्रकाश प्रभाग क्रमांक 6 ब्याळे गिरीश गुरुनाथ अप्पा यांना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे. या सगळ्या उमेदवारांना आपल्याला येत्या 15 तारखेला मतदान करायचं आणि बहुमतानं यांना आपल्याला निवडून द्यायचंय ही कळकळीची विनंती मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी करू इच्छितो. आज वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकरजी या ठिकाणी काही क्षणामध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मीही त्यांना या अगोदर भेटलेलो नाहीये, त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी जसे तुम्ही आतुर आहात तसा त्यांच्या भेटीसाठी मीही आतुर आहे हे मला इथं आपल्या पुढे सांगितलं पाहिजे. तर म्हणजे आज काँग्रेस वंचित बहुजन आघाडी झाली याचं श्रेय वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मी देऊ इच्छितो. मुंबईमध्ये ही आघाडी झाली,
नांदेडमध्ये ही आघाडी झाली आणि लातूरमध्ये ही आघाडी व्हावी अशा सूचना या ठिकाणी आम्हाला आल्या. सुजात आंबेडकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे.